हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी रिसेंटली H&M मधून शॉपिंग केली. जेव्हा ब्लॅक फ्रायडे सेल चालू होता तेव्हा मी शॉपिंग केली. आय नो मी थोडासा लेट अपलोड करते हॉल, बट जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा इयर एंडचा सेल चालू असेल H&M मध्ये. सो यू कॅन स्टील बाय द स्टफ ऑन सेल फ्रॉम H&M. सो मी काही शॉपिंग केली आणि असे थोडे क्लासिक पीसेस घेतलेत. थोडे बोलतात ना बेसिक, येस, बेसिक इज द वर्ड. बेसिक कपडे घेतलेत मी H&M मधून, म्हणून मी विचार केला की मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सगळ्याचे मी लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन आणि इथे फोटो पण पॉप करून दाखवेन की ते कसे दिसतात H&M वरती. अँड येस, सो मी अजून जास्त बडबड करण्याच्या आधी लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. फर्स्ट कपडा, जो फर्स्ट टी शर्ट मी घेतलाय तो हा आहे. हा एवढा क्रॉप्ड आहे. क्रॉप नाहीये, म्हणजे जीन्सच्या वरती येतो, हायवेस्ट जीन्सच्या वरती. सो नॉट बेसिकली क्रॉप, तुम्ही ऑफिसला पण घालू शकतात. अँड ह्याला असा नेक दिलाय, असे स्लीव्ज आहेत. स्लीव्सला हे असं स्ट्रेचेबल थिंग आहे, जे खालती पण असं दिलंय टॉपच्या. सो आणि हे मटेरियल मला नाही माहिती, तुम्हाला माहिती असेल की नाही. या मटेरियलचा एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये आहे. हा मी फुल प्राइसला घेतला. मी इथे तुम्हाला फोटो टाकून दाखवेन कितीला आहे आणि कितीचा आहे, आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक्स पण टाकेन, सो तुम्ही ते चेक करू शकता. अँड येस, मी काही गोष्टी फुल प्राइसवर घेतलेल्या तेव्हा, कारण सेल नव्हता आणि मला माहिती नव्हतं सेल येणार आहे आणि नेक्स्ट वीकेंडच सेल लागला. सो मी काही गोष्टी सेलवर घेतल्यात, काही गोष्टी फुल प्राइस घेतल्यात. तो या, दिस वॉज द फर्स्ट थिंग. आणि माझी सवय आहे की मला जर एखादी गोष्ट खूप आवडली माझ्यावरती, तर मी ती सेम गोष्ट सेम म्हणजे वेगळ्या कलरमध्ये घेते. सेम स्टाईल डिफरंट कलर. तसंच मी हे केलंय. मी इथेच खाली ठेवलेला, हे बघा, सेम टॉप. आणि हा अजून नवीन एकदाच घातलाय. सेम टॉप, फक्त वेगळा कलर, सेम स्टाईल. आणि मी हे आधी पण केलंय, हे आत्ताच नाही माझं, मी हे आधी पण केलंय. सो या, दिस इज द वन. परत सेम नेक, अशा हाताला दिल्यात. हे मटेरियल असं स्वेटर टाईप, असं खालती रिब्ड आहे. अँड अगेन दिस इज नॉट अ क्रॉप टॉप, बसतो हा. आणि अगेन एक्स्ट्रा स्मॉल साईज. तुम्ही हे ऑफिसला पण घालू शकता आता विंटरमध्ये. आणि बाहेर फिरायला जाताना, आपल्या इथे मुंबईमध्ये एवढी थंडी नसते, सो थंडी नसते पण पण असते टाईप हा स्वेटशर्ट किंवा टी शर्ट बोलता येईल आहे. अँड हा मी सेलवर घेतला, कारण की एक मी फुल प्राइस तोवाला घेतलेला, हा मी सेलवर घेतला. मी तुम्हाला इथे प्राइजेस मेन्शन करेन आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण टाकेन, सो ते बघायला विसरू नका. मी तुम्हाला माझा नेक्स्ट परचेस दाखवते. तिकडे पण मी असंच केलंय. मी सेम स्टाईल मध्ये 2 कलर घेतो. द नेक्स्ट टॉप इज दिस बोट नेक टॉप. असा बोट नेक आहे आणि बॉडी सूट असतो ना, तो आहे हा. हे बघा, आणि फुल स्लीव्स आहे. जर्सी मटेरियल मध्ये आहे. आय डोंट नो तुम्हाला मटेरियल माहिती असेल तर, बट हे जर्सी मटेरियल मध्ये फुल स्लीव्स आहे. खूप मस्त फिटिंग आहे ह्याची. आणि मला हे असे ना बॉडी सूट्स आवडतात, कारण की आपण जीन्स मध्ये टक इन केले ना, ते वरती नाही यायचं. सो म्हणून मला हे असेवाले टॉप्स आवडतात. आणि ह्याच्यात पण मी अजून एक कलर घेतलाय. आय टेल यू द रिझन. हा मी फुल प्राइसला घेतलेला, आय थिंक, येस. पण तेव्हा मला हा खूप आवडलेला. आणि बेसिक ऑलवेज लुक्स गुड. सो मी हा फुल प्राइसला घेतलेला, एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये फुल प्राइसला घेतला. आणि नेक्स्ट जो मी ह्याच्यातलाच कलर घेतलाय, तो आजकाल खूप ट्रेंडिंग कलर आहे. आय एम शुअर तुम्ही करेक्ट गेस केला असेल तो कलर मनातल्या मनात, पण तो खूप ट्रेंडिंग कलर आहे. आणि मी तो फुल प्राइसलाच घेणार होती, पण मला माहिती नव्हतं तो फुल प्राइसला नाही आणि डिस्काउंटवर आहे. त्याच्या टॅगवर काहीही लिहिलं नव्हतं, पण मला चेकआउटच्या टाइमला कळालं की तो डिस्काउंटवर आहे. सो मी तो डिस्काउंटवर घेतला, नाही तर माझे एक्स्ट्रा पैसे गेले असते. पण द स्टुपिड गर्ल आय एम, यु नो ते गाणं असतं, आय एम जस्ट अ गर्ल, तशी मी आहे. मी सेम घेणार होती फुल प्राइसला. मी तुम्हाला ह्याचा कलर दाखवते. लुक ॲट दिस कलर. आता मला सांगा, मी हा कसा सोडून येऊ? किती प्रिटी कलर आहे. सॉरी, मी अजून हा घातला नाही म्हणून टॅग सोबत आहे. सेम हे सेम बॉडी सूट. आणि हा सर्वात ट्रेंडिंग चेरी रेड कलर मध्ये, डार्क रेड. आणि क्रिसमस पण येत होतं, सो अगेन एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये, म्हणून मी हा परत घेत होती. पण आम्हाला मग 500ला पण आला. मला कॅशियर बोलला कॅश काउंटरवर की अरे हा तर सेलवर आहे. सो आय वॉज लाईक, ओ वाव, नशीब, माझे पैसे तरी वाचले. सो या, अगेन मी ह्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. आय डोंट नो हा ऑनलाईन आहे की नाही आता, कारण की मी मध्ये बघितलेला तेव्हा हा कलर नव्हता. पण मी तुम्हाला दुसऱ्या कलरचे लिंक्स देईन. पण ह्याची फिटिंग खूप मस्त बसते, खूप मस्त. ट्रस्ट मी गाईज. आणि थंडी पण नाही वाजत, फुल स्लीव्स आहे. सो या, इट्स अ विन विन. सो मी हे असं केलंय, 2 टॉप सेम स्टाईल.
फक्त डिफरंट कलर्समध्ये घेऊन पैसे वेस्ट केलेत. नॉट वेस्ट बट स्टील. आता मी तुम्हाला नेक्स्ट परचेस दाखवते. सो नेक्स्ट परत स्वेटर टाईपच आहे. अयो पडला. हा, नेक्स्ट परत स्वेटर टाईपच आहे, फक्त पोलो नेक आहे. थांबा. आणि नेव्ही ब्लू कलर आहे. हा सी पोलो नेक आहे. असा हाताला व्हाईट बॉर्डर आहे जशी इकडे नेकला आहे, आणि अशी खालती व्हाईट बॉर्डर आहे एंडला. आणि हा पण क्रॉप्ड नाहीये, परत जीन्सच्या वरती हा बसतो. बट हा मी एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये घेतला, कारण मी जेव्हा वेबसाईटवर बघितलं तेव्हा एक्स्ट्रा स्मॉल पण खूप लूज वाटत होते, आणि मला एवढी लूज फिटिंग आवडत नाही. थोडंसं स्ट्रक्चर आवडतं मला. तो मग मी हा एक्स्ट्रा स्मॉल साईजवर घेतला. अँड आय एम हॅपी, कारण की हा मला परफेक्ट फिट होतो एक्स्ट्रा स्मॉल साईज. सो हा पण मी सेलवर घेतला. ह्याची रिअल प्राइस ना 1300 आहे, 1300. मी एवढा महाग नाही घेतला, मी हा सेलवर घेतला. आणि नेव्ही ब्लू कलर इज जस्ट अ क्लासिक कलर इन जनरल, मला असं वाटतं. अँड अगेन आय एम नॉट अ फॅन ऑफ पोलो नेक्स जनरली, पण मला माझी मम्मी वगैरे बोलते, फ्रेंड्स बोलतात की पोलो नेक चांगले दिसतात माझ्यावरती. अँड ऑल्सो ट्रेंडमध्ये पण आहे सध्या पोलो नेक, असं मला वाटतंय. म्हणून मी हा एक ट्राय करायला मला सेलमध्ये मिळाला तर घेतला. अगेन मी ह्याचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेन, आणि इथे तुम्हाला फोटो दाखवेन, फोटो पॉप करून की हा कसा दिसतो. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट आयटम. नेक्स्ट 2 मी ट्राउझर्स घेतल्या. बेसिकली माझ्याकडे ट्राउझर्स आहेतच नाही, जीन्सच आहेत ज्या काय आहेत त्या. सो मला ही खूप चीपला मिळाली ट्राउझर, म्हणून मी घेतली. ही असं डार्क ग्रे कलर मध्ये असे लाईन्स आहेत, आतून इलास्टिक आहे, सो इट्स स्ट्रेचेबल. अगेन एक्स्ट्रा स्मॉल, एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये आहे. आणि ही अशी आहे, ह्याला शेप. अँड इफ यू कॅन सी थोडीशी अशी फ्लेअर्ड आहे, घातल्यावर थोडी फ्लेअर्ड वाटते एकदम, पण फिटिंग आहे पण खालून थोडा फ्लेअर आहे. सो एकदम असं पेन्सिल काय बोलतात ते, स्लिम फिट नाहीये. अँड मला स्लिम फिट आवडत पण नाही ट्राउझर्स मध्ये. सो हे मी घेतलं. खूप स्ट्रेचेबल मटेरियल आहे, मी तुम्हाला असं दाखवलं ना, हे बघा स्ट्रेचेबल आहे आणि जाड आहे खूप कपडा. तुम्हाला कळत असेल केवढा स्टफ आणि जाड आहे. सो इट्स रिअली गुड थंडीमध्ये घालायला, आणि इन जनरल अ व्हेरी गुड कलर. म्हणून मी ही जीन्स घेतली, जीन्स नाही सॉरी जेगिन्स काय बोलू आपण, ट्राउझर्स घेतली. अँड आय स्टाईल देम. मी अजून ह्या घातल्या नाहीत, आय स्टाईल देम सून. सो हे, आणि हे मी 400 रुपये घेतले गाईज. 1000 रुपीजचं होतं. मी तुम्हाला इथे लिंक टाकेन. आता हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह झालंय, मी रिसेंटली काल का परवा बघितलं, पण मी हे 400 ला घेतलं. सो इट्स अ विन विन. आणि लास्ट अजून एक मी ट्राउझर्स घेतली. सो ऑब्व्हियसली ब्लॅक ट्राउझर्स कोणाला नको असते, माझ्याकडे एक आहे पण मला ती टाईट होते. सो मी नवीन एक ब्लॅक ट्राउझर घेतली. अँड अगेन मला बूटकट खूप आवडतो आजकाल, म्हणजे ते काय बेल बॉटम्स, आपल्या ओजी वर्ड्स मध्ये बेल बॉटम खूप आवडतात मला. सो मी ही एक ट्राउझर घेतली. ही सेलवर मला 750 ला मिळाली. लुक ॲट इट. खूप हेवी मटेरियल आहे, असं चेन आणि हे सगळं आहे लावायला. अगेन दिस इज अन एक्स्ट्रा स्मॉल साईज. आणि अगेन ही बेल बॉटम आहे, हे बघा. तुम्हाला हे असं वाटत नसेल, पण घातल्यावर वरती मांडीला खूप फिटिंगला बसतं, आणि खाली हे असं फ्लेअर होतं. आणि माझी हाईट आहे तो ही कट टू कट बसते. सो हाईटला पण हे काही इश्यू नाही आहे, आणि खूप चांगलं मटेरियलची आहे. पॉकेट्स पण दिले, मेन बात. त्यावाल्या ग्रे ट्राउझरला पॉकेट्स नव्हते गाईज, ह्याला पॉकेट्स दिलेत. सो या, हे अशी दिसते ब्लॅक. अजून मी वरती नाही जाऊ शकत. हे अशी दिसते ब्लॅक. आणि ही मी आय थिंक 750 ला घेतली आहे सेलमध्ये. आणि ही पण कितीला होती, 1500 ची आहे आय थिंक. सो मला 50%, 1500, सो मला 50% ला मिळाली. सो या गाईज, दिस वॉज माय लास्ट परचेस फॉर दिस हॉल. सो या गाईज, दिस इज इट फॉर दिस हॉल. आय नो थोडीशी छोटी हॉल वाटली असेल तुम्हाला, किंवा मी खूप लेट पण अपलोड करते, पण मी अजून परचेस केल्यात H&M मधून, इयर एंड सेल मधून, ज्याची मी पार्ट 2 टाकणार आहे H&M हॉलचा. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. अँड मी सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स वगैरे टाकेन, सो डू चेक दोज आउट. आणि जर काही व्हिडिओ सजेशन असेल तर कमेंटमध्ये खाली मला सांगा, आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात हे पण सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन, बाय, टेक केअर.